चला आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.3. त्यातलं क्वेश्चन 1 आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. त्यातलं आपल्याला एक डिटर्मिनंट दिलंय 3/4 3 4 आणि 2 and 5. ठीक आहे, हे सॉल्व्ह करायचं आहे. आता मी काय सांगितलेलं आहे, ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी म्हणजे 3 मल्टिप्लाय 5. इथं 3 दिलंय म्हणजे इथं 5 येणार. आता आणि ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी, इथं 4 दिलं, इथं काय येणार 2. मग 3 5 जा इथे येणार 15, 2 4 जा 8, 15 मधनं 8 गेले उरले 7. झालं, इतकं इझी. हे आहे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. आता आपण क्वेश्चन 2 करूया. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे. त्यातलं पहिलं डिटर्मिनंट आहे आपल्याला, समजा त्याला आपण ए नाव देऊन घेऊया, त्यांनी नाव दिलेलं नाहीये. -1 2 7 आणि 4. आपल्याला डिटर्मिनंट ए सॉल्व्ह करायचं आहे. ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी म्हणजे -1 मल्टिप्लाइड बाय 4 आणि त्यांचं मायनसचं साईन आणि ह्याचं मल्टिप्लाय ह्याच्याशी 7 मल्टिप्लाइड बाय 2. -1 इंटू 4 -4 आणि 7 इंटू 2 सॉरी इथं मायनस आहे. -7 इंटू 2 7 इंटू 2 14 -4 -14 मायनस मायनस प्लस पण मायनसचा साईन म्हणून -18. मग डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू किती आली -18. आता आपण क्वेश्चन 2 सॉल्व्ह करू. क्वेश्चन 2 मधला एक्झाम्पल नंबर 2 काय लिहून घेऊ त्याला. 5 - 7 3 0. आता एक सॉल्व्ह करायचं सेम याने ह्याचा मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाइड बाय 0 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय -7. कोणत्याही नंबरने 0ला मल्टिप्लाय केलं लक्षात ठेवा आन्सर काय येतं 0च. आणि हा मायनसचा आपलं हा साईन आणि 3 इंटू 7 21 पण मायनसचा 7 म्हणून मायनसचे 21. मग मायनस मायनस प्लस आणि प्लसचे 21. मग ह्या डिटर्मिनंट बीच आपण ह्याला बी नाव देऊ. डिटर्मिनंट बीचं नाव आन्सर काय झालं प्लसचा 21. आता थर्ड बघूया. थर्ड थोडंसं कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा इझी आहे जर तुमचे बेसिक क्लिअर असेल तर. ठीक आहे, त्याला आपण सी नाव देऊया. 7/3 3/2 5/3 आणि 1/2. सेम मेथड, काही दुसरं करायची गरज नाही. ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी 7/3 मल्टिप्लाइड 1/2 सबट्रॅक्ट करायचंय. ह्याचा मल्टिप्लाय ह्याच्याशी 5/3 मल्टिप्लाइड बाय 3/2. इझी. हे दोन्ही फ्रॅक्शन मध्ये आहेत. फ्रॅक्शनचा मल्टिप्लाय कसं करतो आपण, वरच्याचा मल्टिप्लाय वरच्याशी, खालच्याचा मल्टिप्लाय खालच्याशी. मग 7 इंटू 1 7 आणि 3 2 जा 6. हे मायनसचा साईन 5 3 जा परत वरच्याचा मल्टिप्लाय वरच्याशी, खालच्याचा मल्टिप्लाय खालच्याशी. 15 5 3 जा 15 3 2 जा 6. परत फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शनचा आपण हे कसं करतो काय म्हणणार त्याला सबट्रॅक्शन. फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की काय सेम लागतो, डिनॉमिनेटर सेम पाहिजे. काय सेम पाहिजे, डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे काय असतो खालचा नंबर आणि वरच्या नंबरला आपण न्यूमरेटर म्हणतो. इथं डिनॉमिनेटर सेम आहे का, आहे. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून जे काय आहे समजा ऍडिशन आहे किंवा सबट्रॅक्शन आहे ते करून टाकायचे. मग 7/6 -15/6 ह्यालाच मी 7 - 15/6. आता 15तनं हा प्लसचा हा मायनसचा, प्लस मायनस मायनस पण मोठ्या संख्येचं चिन्ह. 15तनं 7 गेले 8 उरले आणि हा खाली 7 पण 15 मोठे आणि त्याला मायनसचं साईन म्हणून -चा 8/6. डिटर्मिनंट सी ची व्हॅल्यू किती आली -चा 8/6. समजला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 आपण. ठीक आहे, आता क्वेश्चन 3 पुढे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.